या गॅरंट्या पक्षानं स्वीकारलेल्या, पक्षानं दिलेल्या गॅरंटी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी, त्यात खरा उतरण्यासाठी निश्चितपणे मी आपण सर्वांनी जर नक्कीच मला निवडून दिलं मतदारांनी, तर ह्या 5 गॅरंटीला सोबत घेऊन मी काम करेन. या 5 गॅरंटीचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी शक्तीपणाला लावेन. मी जनतेत राहणार आहे. मी नळाला जे 8 दिवसाला 10 दिवसाला पाणी येते, जे आमदार 10 वर्षापासून आहे, 10 वर्षापासून नुसत्या योजना ऐकतोय. 65 करोडची योजना आज 2700 करोड पर्यंत, काय 1700 का 2700 असा 2700 पर्यंत ती योजना आता गेलेली आहे. आता ती पूर्ण होईपर्यंत कितीपर्यंत जाईल हे काही सांगता येत नाही. पाणी कधी मिळेल हे पण सांगता येत नाही. म्हणजे धरण उशाला कोरड घशाला अशी या शहराची परिस्थिती आहे. ड्रेनेजच्या तेवढ्याच समस्या आहेत. पाणी भरताना जेवढं पाण्याचं बिल जनता भरते तेवढंच डबल बिल लाईटचं भरावं लागतं जनतेला. एकाही नळाला मोटर लावल्याशिवाय पाणी भरता येत नाही. म्हणजे अशी परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट, देशातल्या अनेक शहरामध्ये, महानगरपालिका क्षेत्रात, नगरपालिका क्षेत्रामध्ये, स्लम एरियामध्ये जे 600 स्क्वेअर फीटापर्यंत जे घर आहे त्या घरांना 600 स्क्वेअर फीटापर्यंतच्या घराला टॅक्स नाहीये. त्याचबरोबर मी कामगार आहे. कामगारांचे जे प्रश्न आहेत, आज इथं चिकलठाणा MIDC होती, सगळे कामगार तिथं काम करून पोट भरायचे. 80% कारखाने बंद पडले आणि सगळे कामगार देशोधडीला लागलेत. नवीन नवीन वसाहती, औद्योगिक वसाहती होत आहेत आणि नवीन नवीन कारखाने येत आहेत. पुन्हा हेच कारखानदार दुसरीकडे जाऊन कारखाने स्थापन करतायत, पण इथले कामगार तसेच बेरोजगार होऊन पडतायत. या कामगारांच्याही सगळ्या प्रश्नावर मी निश्चितपणे आवाज उठवण्याचा, त्या बाबतीमध्ये भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय. आपण आजपर्यंत जसं माझ्यावरती प्रेम केलंय, एक सोशल वर्कर आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे. माझ्या घरामध्ये एकही कोणी राजकीय व्यक्ती नाही. माझे वडील किंवा आजोबा पंजोबा कोणीही माझं राजकारणात नव्हतं. मी टोटली 100% समाजकारण करत होतो. समाजकारण करता करता मला काँग्रेस पक्षानं एका साध्या व्यक्तीला तिकीट देण्याचा निर्णय घेऊन मला तिकीट दिलाय. मी आपल्याला माझी भूमिका विशद केली आहे. निश्चितपणे आपण आपलं प्रेम माझ्यावर चालू ठेवावं आणि जे नक्कीच सर्व पत्रकारांना जे काही मला आयुष्यात जीवनामध्ये सहकार्य इथं करता येईल, या निवडणूक काळामध्ये सुद्धा सगळ्यांना मला जे काही आता मी सांगितली मदत सगळीकडून मला मिळते, तर त्या माध्यमातून निश्चितपणे सगळे लोक करोडो रुपयाच्या जाहिराती देतात, लाखो रुपयाचं काय वर्तमानपत्रामध्ये सभेच्या जाहिराती देतात. मी तेवढं काही नाही, परंतु निश्चितपणे माझ्या वतीनं सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न मी माझ्या वतीनं करेन. फक्त माझ्या परिस्थितीची जाण आपण सर्वांनी ठेवावी आणि मला ओळखून पुढे जावं आणि मला सर्वांनी सहकार्य करावं, एवढीच विनंती आपल्या सर्वांना. मगर अभी 4 दिन से आप देख रहे मेरे 10-12 रिक्शा सिटी में घूम रही है अनाउंसिंग करते. 2 सभाएं हो गई और 1-2 सभा हमारे शहराध्यक्ष साहब ने बोला है कि 2 सभाएं हम दे रहे. अभी इधर हो गए, अभी इधर देंगे दूसरे इलाके में. संजय नगर में भी रैली होगी कल। बाईजी पुणे में महावीर पाटने से लेके तो चौक तक, कुरैशी हॉल तक रैली हुई। रैली में काफी लोग वहां पर मौजूद थे। सब लोगों ने निर्धार किया कि लहू जी शेवाड़े को हमको कांग्रेस को वोट देके चुना के देना। बड़े नेताओं की सभा है कि एक जन बड़े नेता अभी हमने प्रोग्राम दिया है। अब किसका जो भी प्रोग्राम आएगा हम आपको उस तरीके से बताएंगे। हमारे सगळ्या फुलंब्रीमध्ये नाना पटोलेंनी सभा घेतली, पण जवळ पूर्व मतदारसंघ असतानाही त्यांनी सगळं येणं टाळलं. टाळलं नाही त्यालाच लागून एक प्रश्न आहे की बा असा विषय झाला होता, उमेदवाराचा नंबर तुमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे पण त्यांना न भेटल्यामुळे नाना पटोलेंनी येण्याचं टाळलं, असं काय खरं आहे? नाही, हे बघा, अर्जंट खरगे साहेब नागपूरला येणार होते आणि त्यासाठी प्रदेश अध्यक्ष म्हणून नाना पटोलेला त्यांना घ्यायला कंपल्सरी होतं. म्हणून नाना भाऊ यांनी तिथे इलेक्शनच्या कामामध्ये प्रोटोकॉलचा काय संबंध? प्रोटोकॉल नाही, मीटिंग होती. तुम्ही बाहेरच्या माणसाला बोलवून तिकीट दिलं, मग याच्यात मी एक ऐका, नाना पटोले साहेबांची सभा मला पण मिळाली होती त्याच दिवशी.
सायंकाळी 5 वाजता. ती सभा जय भवानी नगरच्या शिवाजी पुतळ्यापाशी घेण्याचं निश्चित झालं होतं. पण अचानक त्या दिवशी नाना पटोले साहेब तिथून निघाल्यानंतर खरगे साहेबांचा दौरा नागपूरला टाकला गेला. प्रदेशाध्यक्ष आणि प्रोटोकॉल म्हणून त्यांच्या स्वागताला प्रदेशाध्यक्षांनी जाणं संयुक्तिक होतं. त्यांनी मला फोन केला. मी माफी मागतो म्हणे की मी जेव्हा केव्हा अजून माझा भुसावळ भागात दौरा येईल किंवा मनमाड साईडला येईल त्यावेळेला 100% तुझ्या मतदारसंघामध्ये सभा देण्याचा माझा प्रयत्न राहील. फोनवरून मार्गदर्शन केलं नाना पटोलेंनी करता आलं असतं त्यांनी ऐकायला 2 मिनिटं करता आलं असतं ना. सभा झाली असती मार्गदर्शन टाळतं काय त्याचं कारण काय? इम्रान बदलापडीची सभा होणार होती ती पण शहरात झाली नाही. काय टाळले? लोक इथे येतात, चेन्नईला इथे येतात, सचिन पायलट इथे येतात. झाली ना एक बैठक चेन्नईला एवढे मोठे येऊन एक प्रचार रॅली घेता आली नाही त्यांना. सगळं चालू आहे आमच्या वेळेस प्रचार आमचा व्यवस्थित चालू ही आहे. सीट पडलेली Door आहे to door. अशी काही नाही, नाही, माघार नाही, नाही असं करायची. ही सीट 100% मग नेते काय येत मी नाही. जबाबदारीने सांगतो ही सीट चमत्कार करणार आहे. महाराष्ट्राचे चमत्कार लवजी शेवाळे यांच्या मार्फत ही जनता बघणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा ते आम्हाला सगळं माहिती आहे. जो निर्णय आहे ते आम्हाला मान्य करावं लागतं आणि त्यांच्या जो तिकीट दिला होता त्यांना पण शहर काँग्रेस कमिटीने मान्य केलं होतं. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने बदलून एक ओबीसी माणसाला तिकीट देण्याचा निर्णय घेतला. आता पूर्ण काँग्रेसच्या कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्यावर असताना साहेब महाराष्ट्राची निवडणूक आहे आणि कर्नाटक राज्याचे आपण जे हे सांगतोय छापून आणतोय कर्नाटक राज्यात काँग्रेसने काय प्रगती केली याचा अर्थ महाराष्ट्रात तुमच्याकडे दाखवायसारखं काहीच नव्हतं का? आहे ना मग चालू तुम्ही ना. कर्नाटकचं हे छापताय. हे बघा महाविकास आघाडीने काय काय काम केलेले आहे. महाविकास आघाडीचे आपण एजेंडा बघा आम्ही काय करणार आहे ते आपल्याला पाठवलेलं आहे. तुम्ही बघा ना 5 आजची जाहिरात बघा लोकमतची कर्नाटक सरकारची जाहिरात ठीक आहे ना ते काम केलेलं आहे ना आज होणार आहे त्यांची. तुम्हाला पण निमंत्रण तिथले दिलं. सामाजिक त्याचं स्पष्टीकरण वेगळं आहे. सर अभी सभा काय होने वाली है सर आपकी? संघटना बोलिए म्हणून ना, अभी 2-3 हम इमरान प्रतापगढ़ी का हम प्लान कर रहे हैं. जी सर. रोशन गेट या तो किराड़पुरे में हम उनको प्लान कर रहे हैं लाने का. उनका जैसा भी नियोजन हो जाएगा हम आपको बता 2 दिन पहले ही आपने प्रेस लेके कहा था कि वो आ रहे हैं उनकी सभा है फिर क्यों कैंसिल हो? कैंसिल देखिए टेक्निकल इशू कुछ रहते हैं. कल राहुल जी आने वाले थे लेकिन टेक्निकल इशू हो गया नहीं आ सके हेलीकॉप्टर. आप बात समझो ऐसा नहीं है. तुम्ही आता एक विषय काय येत आहे सर? नाही, पूर्वमध्ये नाही, सबता म्हणजे अब संघटना चिखलीमध्ये संघटना म्हणून- चिखलीमध्ये झालं ना टेक्निकल संघटना म्हणून तुम्ही लवशिवाच्या पाठीचे आहात का नाही? आहे ना सगळं. संघटना म्हणून कुठे दिसत नाहीये. ओबीसी नेत्याला ओबीसी माणसाला तिकीट दिलं. सरकारांची भावना दाखवली तुम्ही की बाबा ओबीसीला तिकीट दिलं आपण त्याला निवडून आणण्यासाठी काय करता? बघा, हे एक नेता तुमचा येई नाही ते. हे बघा ओबीसीचे कमिट्या पूर्ण झालेले आहे. आता मी 1-2 दिवसामध्ये पूर्ण बूथचा मॅनेजमेंट आम्ही कम्प्लीट केलेलं आहे. सगळं आमच्या फ्रंटल सेल शिवसेना यांनी बसून आता आमच्या पूर्ण बूथ कमिटी केलेले आहे आणि कॉर्नर मीटिंग आमच्या पूर्ण पूर्वमध्ये शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो सगळे. एक मिनिट साहेब एक मिनिट. एक काल अंबादास दानवे साहेबांनी आमच्याच प्रचार कार्यालयामध्ये शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. सक्तपणे सर्वांना इथं कामाला लागायला सांगितलंय. प्रत्येक मतदारापर्यंत शिवसैनिकांना पोहोचण्याचा आदेश त्यांनी कालच दिलेला आहे. ती बैठक जाहीर नव्हती, ती पदाधिकाऱ्यांची होती आणि काल माझ्या उपस्थितीमध्येच ही सगळी यंत्रणा त्यांनी अंबादास दानवे साहेबांनी शिवसेनेची उभी केलेली आहे आणि प्रत्येक शिवसैनिक माजी नगरसेवक पदाधिकारी हा माझ्या प्रचाराला कामाला लागला. हे बघा खर्च जे आहे ते फक्त म्हणजे लव शिवालेच करतात खर्चाचा नाही. आणि मला एक शहर अध्यक्ष या नात्याने मी आपल्या पत्रकार हात जोडून विनंती आहे की बघा आतापर्यंत तुम्ही सगळ्यांचं कव्हरेज दिलं सगळ्यांना मदत केली. एक सामान्य माणसाला आपण मदत करा आणि निश्चित आमचा हा माणूस आणि तुम्हीच खरे नेते जे सामान्य कार्यकर्ता आहे यांना आपण मदत करा. नाव द्या. आम्ही निवडून येऊ. निवडून आल्यावर या पूर्व विधानसभाचा आम्ही नक्कीच आम्ही काम. कांगडे पाटील घरी होते उमेदवार 25 लाख मिळाले. कडून आम्हाला अशी खबर भेटलेली आहे
की लहुई शेवाळे साहेबांना ओबीसीचं जे तिकीट द्यायचं आहे हे राहुल गांधीजींची इच्छा आहे. याच्यात कितपत तथ्य आहे? खरं आहे ना, राहुल गांधीने दिलं ना त्यांना. नाही, विचारणार ना, आता महाविकास आघाडी सत्ता आले तर आम्ही पाणी बिलकुल रोज देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे.